सोपं नाही ना होय. त्याच्यानंतर गुळ घ्यायचा. जे 4-5 दिवसात मिळून जाते. रोज सकाळ संध्याकाळ घड्या जशी फिरते त्याला दळून घ्यायचं. 2 किलो गुळ घ्यायचा बाबा त्याचा. त्याच्यानंतर गावरानी घ्यायचं, ताजं शेण घ्यायचं. डायरेक्ट टाकून देऊ. हा, गाईचं शेण, गाईचं, बैलाचं, फक्त जर्सी गाईचं काहीच घ्यायचं नाही. पण बैलाच्या केसमध्ये ते मल्टिप्लिकेशन कमी रेट हा, कमी राहते, पण गावरानी गाईचं भेटलं तर फारच चांगलं. त्याच्यानंतर आपल्याला गोमूत्र 10 लिटर. गावरानी गाईचं गोमूत्र. त्याच्यानंतर सुपीक माती घ्यायचं. मूठभर सुपीक माती टाकायची. झालं जीवामृत तयार. आता हे 4 ते 5 दिवसात हे जीवामृत तयार होते. रोज सकाळ संध्याकाळ जसं आपल्याला वेळ भेटते तसं आपल्याला ढवळत राहायचं. आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला आपल्याला काय दिसणार, इथं जेवढं काही शेण टाकलंय ते शेण पूर्ण फेस असं गॅस तयार होते. शेण असं वरती येते. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्याला शेणाने पूर्ण बॅरल भरलेलं दिसते. आणि 5व्या दिवशी पूर्ण शेण तळाला जाऊन बसते आणि नितळ पाणी, असं पांढरं पाणी बेसनाचं कसं राहते असं नितळ पाणी तयार होते. म्हणजे आपलं जीवामृत तयार झालं. मग हे जीवामृत आपल्या पाण्यासोबत पिकाला द्यायचं आहे. जमिनीत ओल असताना जीवामृत देणं गरजेचं आहे. जमिनीत जर ओल नसेल तर हे जीवामृतचं कार्य होत नाही. तर जीवामृताची जर फवारणी करायचं म्हटलं तर 2 लिटर जीवामृत गाळून घ्यायचं, वरून पण फवारणी करायचं. आणि खालून देताना बुडाला आपण ड्रिंचिंग करायची पंपामध्ये भरून, किंवा पाण्याच्या पाट्यासोबत देऊ शकतो आपण. पंपामध्ये 2 लिटर. हां, पिकाच्या वाढीनुसार 2 लिटर. ड्रीपनं जर आपण जीवामृत देतो म्हणलं तर शेण डायरेक्ट टाकायचं नाही. शेणाला सुती कापड घ्यायचं, त्याचं गाठोडं बांधायचं. नाही, गाठोडं बांधायचं आणि गाठोडं याच्यात सोडून द्यायचं. कारण की शेणाचा अंश आपल्या ड्रीपच्या नळ्या चोकअप होतात. म्हणून ड्रीपनं जर जीवामृत देतो म्हणलं तर शेण डायरेक्ट टाकायचं नाही, त्याचं गाठोडं बनवून टाकायचं. मग 5व्या दिवशी त्या गाठोड्याला पिळून घ्यायचं, तो चोथा बाहेर काढून घ्यायचं. मग तुमच्या ड्रीपनं सुद्धा हे जीवामृत देऊ शकतो आपण. आणि यानं समजा झाड पिवळे जर पडत असेल, पिवळे पडत नाही, याच्यानं हिरवपणा आणते. म्हणजे पिवळे पडले हा, पडलं, हा, हिरवा आणते. कारण की ह्या जीवामृतामध्ये पूर्ण 16 प्रकारचे घटक तयार होते विरजनच्या स्वरूपात, आणि जीवाणूंची भरमसाठ वाढ होते. या हिशोबाने आपण हा पिवळे झाडं सुद्धा हिरवे आणते. आपण मायक्रोन्यूट्रन तेच काम हे करते. हा, तर 200 रुपयात तयार झाला आपला 1 ड्रम. आणि दर 15-15 दिवसाला, महिन्यातून 2 वेळा जर आपण टाकलं तर आपल्याला बाहेरचं कृषी केंद्रातून रासायनिक खत टाकायची गरजच पडू देत नाही. फक्त वेळेवर आपल्याला देणं आवश्यक आहे, पाण्यासोबत किंवा जमिनीमध्ये जेव्हा ओल राहते त्यावेळेस. हा, 2 लिटर वरून. पंपानं जर दिलं तर ड्रीप एका एकराला 200 लिटर पूर्ण संपून टाकायचं. एका एकराला 200 लिटर. मग तुमच्या पंपामध्ये समोरचं नजर काढून घ्यायचं आणि धार सोडून द्यायची. ते शेण टाकून दे. हो, टाकून देतो. कौतुक टाकलं. त्यानंतर आपलं आता हे जर आपल्याला तयार होणं कठीण वाटत असेल तर मार्केटमध्ये वेस्ट डिकम्पोजर पण आला आहे. पण त्या वेस्ट डिकम्पोजरमध्ये ते प्रयोगशाळेत जे इथं आहे तिथं ते बॉटल भेटते आपल्याला, त्याला मार्केटमध्ये पण आहे. पण त्याच्यामध्ये तेवढं जीवाणू राहत नाही तेवढं ह्या याच्यामध्ये राहते. म्हणून आपण ह्याच पद्धतीनं करायचं. ते प्रयोगशाळेमध्ये तयार झालेलं आहे.